सांगून गेला होता, आई मला आज कोथिंबीर वडी पाहिजे, म्हणूनच तो यायच्या आतमध्ये मला कोथिंबीर वडी बनवून घ्यायची होती. बाजारातनं कोथिंबीर आणून पटापट चिरली आणि अगदी साध्या पद्धतीने झटपट होणारी अशी कोथिंबीर वडी मी बनवली. त्याच्यासाठी पहिली कोथिंबीर जी आहे ना ती चिरून घ्यायची आहे. जास्तही बारीक नाही करायची, कारण आपण वडी करताना परत ती कापली जातेच. हिरव्या मिरचीचं वाटण, ज्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. मी अंदाजेच घेते की त्याच्यासाठी आम्ही जास्त तिखट नाही बनवत. अंदाजेच मी असं 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, कारण एकच जुडी कोथिंबीरची होती. बेसन पीठ, तांदळाचं पीठ की ज्याने कुरकुरीतपणा चांगला येतो वडीला. चवीपुरतं मीठ घातलं आहे, हळद. सगळं ते मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आधी ते पीठ चांगलं कोथिंबीरीला लावलं ना की ते एकदम ते मिश्रण चांगल्या प्रकारे होऊन जातं. आणि मगच पाणीचं टाकून ते एकदम एकजीव करून घ्यायचं. कोथिंबीर वडी स्पंदनला फार आवडते. त्यासाठी मला म्हणजे 1-2-3 दिवस गेले की आम्हाला ती बनवावीच लागते. जसं लागेल तसं पाणी घेत गेली आहे आणि ते पाणी टाकून ते एक प्रकारे असं एकजीव गोळा करून घ्यायचा, की जेणेकरून ते सगळं व्यवस्थित ते मिश्रण, पीठ, मसाला जो आहे तो आपण ग्रीन वाटण आहे ते सगळं त्याला लागेल. सगळं कुकरच लावायचा होता डाळ भाताचा, त्याच्यावरच म्हटलं ही वडी पण होऊन जाईल, म्हणून तिसऱ्या भांड्यामध्ये मी मस्त ते तेल लावून घेतलं की जेणेकरून ते खाली चिपकणार नाही. 3 त्याचे जवळजवळ हे झाल्या वड्या झाल्या. व्यवस्थित त्याला मी राऊंड करून घेतलं हातावरती. जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. त्याचं जे आहे ना मिश्रण ते व्यवस्थित मध्यम ह्याच्यामध्ये ठेवलं की ती वडी पण चांगली पडते. नाही तर एकदम असं पातळ वडी केली की ती खूप तळताना फार त्रास होतो. एक 3 शिट्ट्या, जशा नॉर्मल शिट्ट्या आपण कुकरच्या करतो तशा 3 शिट्ट्या मी करून घेतल्या. थोडं 10 मिनटं कुकर थंड झाल्यावरती त्याच्या वड्या करून घेतल्या. त्याला जेवढ्या लागतात तेवढ्याच मी ते फ्राय करण्यासाठी एकच वडी कापून घेतली. तांदळाच्या पिठामुळे छान प्रकारे त्याला ना कुरकुरीतपणा आला आहे. त्याला लागतील तेवढ्याच गरम तळून घेतल्यात. तो शाळेतून आला होता, एवढी त्याला घाई झालेली नाही, मला तो व्यवस्थित फ्राय पण करायला देत नव्हता. अशा प्रकारे मस्त कुरकुरीत अशी खमंग पटकन अशी होणारी कोथिंबीर वडी आपली तयार झाली आहे.